देंगलूर येथील अंध विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विद्यार्थिनीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेत संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे। उदगीर येथील रहिवासी गजानन ज्ञानोबा मानकोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी ही देंगलूर येथील अंध विद्यालयात शिक्षण घेत होती व वसतिगृहात राहत होती। मुलगी ही दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग होती। 11 ऑगस्ट रोजी विद्यालयाकडून मुलीच्या प्रकृतीबाबत माहिती देण्यात आल्यानंतर कुटुंबीय तातडीने देंगलूर येथे पोहोचले। त्यावेळी विद्यार्थिनीवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले। त्यानंतर मुलीला देंगलूर येथील रुग्णालयातून नांदेड आणि पुढे लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले। मात्र उपचार सुरू असताना 16 ऑगस्ट रोजी रात्री तिचा मृत्यू झाला। मृत्यूपूर्वी विद्यार्थिनीवर अत्याचार व छळ झाल्याचा संशय व्यक्त करत तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली। पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार वसतिगृहात राहत असताना एका युवकाकडून विद्यार्थिनीचा वारंवार छळ होत असल्याचा आरोप आहे। तसेच संस्थेतील जबाबदार पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थिनीची योग्य देखभाल, वैद्यकीय उपचार आणि आवश्यक माहिती पालकांना वेळेत न दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। या प्रकरणी चंद्रशेखर कोकाडे वसतिगृहातील संबंधित व्यक्ती, भारती शिंदे मुख्याध्यापक, अशोक काळे, कमलबाई कांबळे तसेच संस्थेच्या एका पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।